करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध. दशक 18वा. बहुजिन्सी. समास 9वा. निद्रा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. वंदुनिया आदी पुरुष बोलो निद्रेचा विलास. निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच बघा आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. समर्थ म्हणाले. सुरुवात होताच आपल्या देहामध्ये बघा प्रत्यक्षपणे आळस यायला लागला. डोळ्यावरती झोप यायला लागली. कारण का? आजचा समास खूप उत्तमाचा आहे. आपण प्रत्येक वेळेला लोकांचं मत जाणून घेत होतो, ऐकत होतो. ते झाले लोकमत. द्वैत आणि अद्वैतातला समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. परंतु इथे आपलं आयुष्य उत्तमतेने जगायचं असेल, उत्तमतेने घालवायचं असेल तर प्रत्यक्षात श्रीमत दासबोध या कलियुगातलं सर्वात महत्त्वाचा ग्रंथ का भाग दिलेला आहे? सकळ ग्रंथांचं सार तो हा दासबोध. सरळ आणि सोप्या भाषेत. परंतु आपल्याला ते शब्द कठीण वाटत आहेत. बरोबर की नाही? कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलेलं आहे, लोकांचे मत नाही, तो खुद्द भगवंताचं वचन, खुद्द भगवंताचं मत या प्रत्यक्षात दासबोधामध्ये लिहून ठेवलेले आहेत. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. श्रीमत दासबोध. ज्याप्रमाणे आपण विचार करतो, हा ग्रंथ जर पाहायला गेला तर आध्यात्मिक आणि जीवन मार्गदर्शक ग्रंथ आहे. जीवनाला योग्य रीतीने कशा प्रकारे मार्ग प्राप्त होईल. समर्थ म्हणाले, दास म्हणजे भक्त सेवक. बरोबर. आणि बोध म्हणजे ज्ञान उपदेश आणि जागृती. म्हणून दासबोध म्हणजे भक्ताला दिलेला ज्ञानोपदेश. एक प्रकारे जीवन जगण्याचं मार्गदर्शन. म्हणून दशक 18वा. बहुजिन्सी. 20 दशक आहेत, 200 समास आहेत. आपल्याला वाचायला कंटाळा येतो. आपल्याला बघा प्रत्यक्षात जे लिहिलेलं आहे त्याचा अर्थ आपल्याला बघा आता घ्यायचा वाटत नाही आहे. आपल्याला नवनवीन अजून काहीतरी हवं आहे, कोणीतरी लिहिलं पाहिजे, अजून आपण विचार करतो. पण जे लिहून ठेवलं आहे त्याचं सार, त्याचा अर्थ जर आपण उत्तम रीतीने ऐकलं, श्रवण केलं, श्रवणाचं मनन केलं, मननाचा निजध्यास केलं तर नक्कीच आयुष्याला खरं मार्ग प्राप्त होईल. म्हणून दशक 18वा. बहुजिन्सी. बहु म्हणजे अनेक, जिन्सी म्हणजे वस्तू गोष्टी. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो मागच्या दशकामध्ये सुद्धा मागच्या समासामध्ये सुद्धा आपल्याला याचं अर्थ आपल्या समर्थांनी समजावून सांगितलं होतं. आणि त्यातला समास 9वा. निद्रा निरूपण. निद्रा. निद्रा म्हणजे झोप आणि निरूपण म्हणजे सविस्तर वर्णन, स्पष्टीकरण. म्हणजे याचा अर्थ काय? झोपेचं वर्णन
किंवा झोपेचं स्वरूप समजावून सांगणं. का प्रत्यक्षपणे आपल्याला हा बोध प्राप्त करून दिलेला आहे. बघा, जिथे भजन असेल, कीर्तन असेल, श्रवण असेल, बरोबर, तिथे आपल्याला कंटाळा काय येतो, तिथे आपल्याला झोप काय येते. परंतु कुठे बघा पिक्चर लागलेला असेल, बरोबर, कुठे नाटक लागलेलं असेल, किंवा एखाद्या बघा पारावर आपण बसलेलो आहोत, तिथं झोप येते का हो? नाही. कारण भागच तसा दिलेला आहे समर्थांनी. आता विचार जर केला, झोपेचं महत्त्व, समर्थ म्हणाले अति झोपेचे दुष्परिणाम, आळसपणा आणि जागरूकतेचं महत्त्व. आपल्या या देहाला, आपल्या या शरीराला झोप आवश्यक आहे, नक्कीच. आपला देह थकलेला असतो, परंतु कार्य केल्यानंतर बघा आपल्या या शरीराला विसावा लागतो, विश्रांती लागतो. झोप आवश्यक आहे, नक्कीच. पण अति झोप बरी नव्हे. अति झोप, आळस यामुळे काय होतं, आपल्या प्रगतीत अडथळे येतात. त्यामुळे जागरूक व कर्तव्यदक्ष म्हणून आपण उत्तम रीतीने कार्य करता आलं पाहिजे, आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून आजचा समास फार महत्त्वाचा. समास 9वा, निद्रा निरूपण नाम. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. वंदुनिया आदी पुरुष. प्रथम परमेश्वराला वंदन करून झोपेचं स्वरूप सांगणार. बघा, प्रत्यक्षात एकदा झोप हळूहळू येऊ लागली ना की माणसाचं भान कमी होतं आणि तो सहजपणे बघा जागा राहूच शकत नाही. निद्रेच्या विलासाचं वर्णन करून समर्थांनी उत्तम असा भाग दिलेला आहे. कारण झोप आपल्याला हवीच, नक्कीच, पण निद्रा आली असा अवकाश जाणार नाही. ज्या ज्या वेळेला आपल्या डोळ्यांवर झोप येते, झोप आली की आपल्या हातातलं काम आपण सोडून देतो. जसं आहे तसं बघा सोडतो आणि आपण सरळपणे झोपतो. जर बघा आपल्याला कोणी सांगितलं की नाही तुला हे काम पूर्ण करावं लागेल, तर ते काम बघा आपल्याला त्या कामामध्ये अडथळे येतात. ते काम करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, कारण का डोळ्यावर झोप आहे. काम तर करायचंच आहे, परंतु थोडं जरा विश्रांती घेतली तर बघा पुन्हा ताजंतवानं होऊन आपण ते कार्य करू शकतो. म्हणून समर्थ म्हणाले वंदुनिया आदी पुरुष, बोलो निद्रेचा विलास, निद्रा आली असा अवकाश जाणार नाही. निद्रेने व्यापिली काया. निद्रेने व्यापिली काया. आपले शरीर संपूर्णतः बघा झोपेमध्ये, जेव्हा झोप संपूर्ण शरीरावर ताबा मिळवते तेव्हा आळस वाढतो. आपल्याला कोणी उठवायला जरी आलं तरी आपण उठत नाही. का? संपूर्ण शरीरावरचा ताबा कोणी घेतलाय? झोपेने. आपले डोळे, डोळ्याच्या वरती असणाऱ्या पापण्या किती किलोच्या आहेत हो बघा, आहे का हो? ग्राममध्ये पण विचार जर आपण केला तर तरी सुद्धा त्या पापण्या बघा जड होतात ना. हो, आपण विचार जर केला, जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा बघा वारंवार जांभया का येतात, शरीर पूर्णपणे आळशी का होतं. अशा अवस्थेत मनुष्य देहाला एका ठिकाणी नीट बसण्याचाही उत्साह किंवा धीर
राहत नाही. म्हणून समर्थ म्हणाले कडकड्या जांभया येऊ लागतात. मग आपण हाताच्या बोटं बघा चटचटा चुटक्यासुद्धा आपण वाजवतो. डकडका डुकल्यासुद्धा येतात. भाग समर्थांनी दिलेला आहे पुढच्या ओवीमध्ये, बरोबर की नाही. कडकडा जांभया येती, चटचटा चडक्या वाजती, डकडका डुकल्या देती सावकाश. जांभई येते. आता आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये बसलेलो आहोत, बरोबर. भजन असेल, कीर्तन असेल, तिथं बघा आपल्या आजूबाजूला सुद्धा माणसं असतात. तिथे आपण जांभया दिली, आजूबाजूची लोक आपल्याकडे पाहतात की बाबा याला भूक तरी लागली किंवा झोप तरी आली. मग आपण बघा चुटक्या वाजवतो, हाताची बोटं काय वाजवतो, कारण का ती झोप उडवण्यासाठी. परंतु डकडका डुकल्या येऊ लागतात. समोरची व्यक्ती बघा बसलेली आहे, त्याच्या पाठीला आपलं डोकं, ती परत मागे वळून पाहिली की आपण शांत. परत डुलक्या येतात. विचार करा, एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एकते वचकोन पाहती चहूकडे. समर्थ म्हणाले बघा उत्तमाचा भाग दिलेला आहे. एखाद्याचे डोळे मिटतात. जर पाहायला गेलो ना, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चहूकडे पाहू लागतो. आपण विचार जर केला, प्रत्येक व्यक्तीकडे आपण नीट जर निरखून पाहिले ना, एखादी व्यक्ती झोपलेली आहे, त्या व्यक्तीचं पूर्णपणे निरीक्षण करा. त्याचे डोळे आहेत ना शांतपणे मिटलेले आहेत. बघा आपल्या घरातली माणसांचे डोळे आहेत ना, ते एकदा निरखून पहा, निरीक्षण करा. डोळे आहेत ना संपूर्णपणे मिटलेले आहेत. परंतु डोळे जरी बंद असले तरी त्यांचे डोळे बघा फिरत असतात. ते आपल्याला पाहायला मिळतं. काही कांचे डोळेसुद्धा बघा अर्धवट मिटलेले असतात. आपल्याला वाटतं अरे हा झोपलेला आहे की जागा आहे. आपल्याला सुद्धा भीती वाटते, परंतु झोपलेला आहे. परंतु पापण्या मात्र बघा डोळे मात्र अर्धवट मिटलेले आहे. तर कोणी बघा दचकून चहूकडे पाहू लागतो. आपलं बोलणं असेल किंवा आपला एखाद्या वेळी धक्का लागला किंवा बघा आपण काहीही न करता ती व्यक्ती दचकून बघा आपल्याकडे अशी पाहते, इकडे तिकडे पाहते. आपल्याला वाटतं की आपण बोलण्याने जागी झाली की काय कारण असू शकतं माहीत नाही, बरोबर की नाही. होते की नाही असं. नक्कीच निरीक्षण करा. समर्थ म्हणाले अनुभवासी ये प्रत्यक्षात. एक उलटवणं पडिले, तीही ब्रह्मविन फोडिले, उडकाचे तुकडे झाले सुधी नाही. समर्थ म्हणाले एखादा कीर्तन ऐकायला आलेला श्रोता, एखादा कीर्तन ऐकायला आलेली व्यक्ती झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताना पडतो. आता विचार करा, खरंच आपण झोपलेलो नाही आहेत. कालपासून बघा आपण जागेच आहोत आणि आज आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखादा प्रोग्राम असेल किंवा एखादं कीर्तन भजन असेल तिथं आपण ऐकायला गेलो, तर समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते आपण नीट ऐकून घेऊ का? नाही आहे. कारण का आपलं शरीर थकलेलं आहे. आपल्या डोळ्यावरती असलेली जी झोप आहे ती आपल्याला ऐकू देत नाही. मग झोप जर अनावर बघा प्रत्यक्षात झोप पूर्णपणे झाली नसल्याने काय होतं, एकदम आपण उताना पडतो. आपल्याला सुद्धा कळत नाही आहे. जसं डकडका डुकल्या देती, मग डुलक्या येतात. आपण बघा बसलेलो आहोत, बसल्या बसल्या बघा आपण उताना पडतो, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले एक उलटवून पडिले, तीही ब्रह्मविन फोडिले, उडकाचे तुकडे झाले सुधी नाही. एक टेकून बैसले, तेची घोरू लागले, एक उताने पसरले सावकाश. आता प्रत्येकाच्या झोपण्याच्या सवयी, झोपण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आपल्याला बघा पाहायला जर गेलो, आपल्याला बेड लागतं, उशी लागतं, AC लागतं, फॅन लागतो, तरच आपल्याला झोप लागते, नाही तर झोप लागत नाही. परंतु काही लोक
त्यांच्या सवयी बघा. जिथे बसलेले आहेत, ज्या जमिनीवर बघा प्रत्यक्षाने बसलेले आहेत, भिंतीला टेकून निवांतपणे बसलेले, तिथे बघा उत्तम रीतीने झोप घेतील, तिथेच घोरू लागतील. बसल्या जागी आपण काय विचार करू, अरे ही व्यक्ती बसल्या बसल्या बघा झोप घेते, प्रत्यक्षपणे घोरू लागते. आपण बघा आपला देहसुद्धा खुर्चीवर बसलेला आहे, तिथेसुद्धा बघा आपण झोप घेतो की नाही लगेच. कारण का, झोप असावी, बरोबर आहे, झोप असणं फार गरजेचं. पण एक उताने पसरले सावकाश, हा सुद्धा भाग समर्थाने दिला. एखाद्या बसल्या जागीच सावकाश उताना पसर, कसा भाग दिलेला आहे बघ. ज्या वेळेला एखादा व्यक्ती पूर्णपणे झोपलेला आहे, समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपण ज्या वेळेला जागा असायचो त्यावेळेला बघा आपला कोणी मित्र असेल, मैत्रीण असेल, किंवा आपले नातेवाईक असेल, किंवा घरची मंडळी असेल, काहीतरी बघा ते झाडूची काडी घ्यायचे आणि आपल्याला गुदगुल्या करायचे, बरोबर. कागद घ्यायचं, तिथे आपल्याला गुदगुल्या करायचे. आपण तो कागद असायचा किंवा झाडूची काडी असायची आपण पकडत नसायचो. परंतु ज्या वेळेला आपण झोपलेलो आहोत आणि झोपेमध्ये बघा कोणी जर आपल्याला कोणी असं गुदगुल्या केल्या की बरोबर ते आपण झाडूची काडी पकडतो. बघा आपले डोळे बंद आहेत तरीसुद्धा आपण बरोबर पकडतो. असं कसं काय बघा, तुम्हीच बघा, पाहावे आपणासी आपण. कोणी मुरकुंडी घालिती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे. इथं पण समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. कशा प्रकारे आपण झोप घेतो, पद्धती बघा. कोणी मुरकुंडी घालती, दोन पाय बघा, दोन पायामध्ये डोकं घालतो आणि बघा हाताची घडी बांधून झोप घेतो. दुसरी पद्धत, कोणी कुशीवर झोपतो तर कोणी पाय पोटाशी घेऊन झोपतो. कोणी बघा गालावर हात ठेवून झोपतो, तर कोणी झोपेतच गोल गोल चहूकडे फिरतो. कोण लोळतोय विचार करा, कसा भाग दिलेला आहे. कोणी चक्री फिरती चहूकडे, एक हात हलविती, एक पाय हलविती, एक दात खाती करकराटे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. कोणी झोपेमध्येच बघा हात हलवतो, विचार करा. तर कोणी पाय हलवत असतो. प्रत्येक जण झोपेमध्ये असतं, स्वप्नामध्ये असतं. त्याचा हात बघा हलताना दिसतो, पाय हलताना दिसतो. कोणी करकरा दात खातोय, आपल्याला वाटतं हा खरंच जागा आहे, परंतु जागा नसतो, तो झोपलेला आहे. परंतु तो स्वप्न पाहत आहे. स्वप्न या नावाभरून स्वप्नामध्ये बघा तो कोणाशी तरी बोलतोय, कोणाला तरी ओरडतोय. आपल्याला वाटतं की आपल्याला ओरडतो, नाही. त्याला उठवायला गेलो की तो उठून बसतो. त्याला विचारलं काय रे, काय झालं, काहीच नाही. म्हणून समर्थ कोणी झोपेमध्ये हात हलवतंय, तर कोणी पाय हलवतंय, तर कोणी करकरा दात खातोय. एकांची वस्त्रे निघून गेली, ते नागवी चलोलो लागली, एकाची मुंडासी गडबडली चहूकडे. कोणाच्या अंगावरचं कपडे जागेवर राहत नाही, विचार करा. एवढी झोप. म्हणून समर्थ म्हणाले. आणि तो नागवाच लोळू लागतो. कोण समोर आहे, कोण आलंय याचा तेव्हा त्याला भान सुद्धा नसतं. एखाद्याच्या डोक्याचे मुंडाचे सगळीकडे पसरले जातात. विचार करा, म्हणजे काय झोप असेल. झोप जेव्हा पूर्ण होते तेव्हा मनुष्य देहाला उत्तम रीतीने बघा कुठेही जरी नेलं तरी तो येऊ शकतो. पण तू झोपच पूर्ण झालेली नसेल तर समर्थ म्हणाले अनेक रीतीने तो तुमच्यासोबत यायचा टाळेल. एक निजेसी अव्यवस्थे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरून जैसी भूते, वाईट दिसती. समर्थ म्हणाले कोणी अस्ताव्यस्त झोपतात. आता विचार जर केला, आपण त्याला उत्तम रीतीने चटई टाकून दिली, वरती बघा उशी आहे
किंवा बेड आहे. बेडवरती बघा उत्तम प्रकारे जर आपण पाहायला गेलो तर गादी आहे, बरोबर, सोफा सेट आहे. परंतु अस्ताव्यस्त झोपलेला आहे. पाय वरती, डोकं खाली, किंवा बघा एक पाय जमिनीवर, एक पाय सोफ्यावर, झोपण्याच्या सवयी. तर काही जण प्रेतासारखे दिसतात. आपल्याला वाटतं अरे ही व्यक्ती आहे की गेली, बरोबर की नाही. भाग समर्थांनी उत्तम असं का दिलेला आहे, समजण्याकरिता. पुन्हा पुन्हा समर्थांनी सांगितलं, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐशी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का ज्या प्रकारे जसं आहे तसं आपण पाहतोय. कुणी झोपेतच तोंड उघडं राहिल्यासारखं बघा पाहायला मिळतं. कोणी दात विचकल्यासारखं भूतासारखं वाईट दिसतात. आता आपण जेव्हा झोप घेतो त्यावेळी बघा आपलंसुद्धा तोंड असं उघडं राहतं. कोणी येतं काहीतरी बघा आपल्या तोंडामध्ये टाकतं, किंवा असं पाण्याची बॉटल घेतात आणि बघा पाणी टाकतात की नाही, मग आपण लगेच दचकून उठतो. अरे, म्हणजे विचार जर केला, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर एक निजली अव्यवस्थे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरून जैसी भूते वाईट दिसती. एक ओसंतची उठिले, एक अंधारी फिरू लागले, एक जाऊन निजले उकरड्यावरी. समर्थ म्हणाले, एखाद्या बडबडतच उठतो. आपल्याला वाटतं अरे हा कोणाशी बोलतोय, परंतु नाही, तो त्याच्याशीच बोलतोय. तो स्वप्नामधून अजून बाहेर आलेला नाही आहे. स्वप्नामध्ये त्याला काय काय दिसलं, काय काय जाणवलं, कोणाशी बोलत होता, आणि तो आत्तापर्यंत बघा कशा प्रकारे बोलत आहे. कारण का त्याची झोप पूर्ण झालेली नाही, अजून तो झोपेमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे. तो बडबडच उठत आलेला आहे. एखादा झोपेत अंधारातच फिरू लागतो. एखादा कोणी उकिरड्याहून जाऊन झोपतो. विचार करा काय भाग आहे सल्ला. कारण कुणाला शांत प्रकारे झोप लागत नाही. कुठे कुठे जातात कोणाला माहिती. समर्थ म्हणाले. आता मागच्या वेळी सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिला होता. आपला देह शांत असणं फार गरजेचं. कारण काय असतं, एक प्राणी बघा कसा भाग दिलेला आहे. एक मडकी उतारिती, एक भोई चांचपती, एक उठोन वाट्या लागती भलतीकडे. एखादा शिंकाळ्यावरची मडकी गाडगी उतरू लागतो, तर एखाद्या बघा जमीन चाचपू लागतो, तर कोणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडे चालायला लागतो. आपण पाहिलंय, अनुभवलंय. बघा एखादी व्यक्ती, अहो कालचाच भाग, कशाला, या देहाचाच भाग. हा देह झोपलेला होता आणि झोपेतच असताना बघा जमिनीवर काहीतरी असा चाच पडत होता. घरच्यांनी उठवलं, अरे उठ, काय झालं. वस्तू हरवली. मी झोपेतच होतो आणि सांगितलं वस्तू हरवली. मला उठवण्यात आलं. मी उठलो आणि समोर पाहतो तर काहीच नाही. मी लादीवर झोपलो होतो प्रथमतः बेडवरून खाली आलो आणि बघा जमीन चाच पडत राहिलो. म्हणजे विचार करा, कोणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडे चालायला लागतं. काही जणांना सवय असतं, दाराच्या खिडक्या बंद असतात, दरवाजे बंद असतात. काही काहींना सवय असते दरवाजे उघडून बाहेर जातात, बरोबर की नाही. आणि बाहेर गेल्यानंतर परत घरात आले की दरवाजा लावायला विसरतात किंवा बाहेरच राहून जातात. मग घरातले मंडळी विचारतात, बाहेर गेलाय कोण. म्हणून विचार करा, कोणाला बाहेर बघा प्रत्यक्षात झोपेतच उठून जाण्याची सवय असते. एक प्राणी ओसनती, एक फुंदो फुंदो रडती, एक खद खद हसती सावकास. कुणी एखादा उगीच ओरडतो, तर एखादा बघा
स्पुंदून रडायला लागतो. असं का? कुणी हळूच बघा खदखदा हसायला लागतो. अनेक प्रकारचे आहेत हो. अनेक पद्धतीने झोपण्याच्या सवयी आहेत. आता त्या व्यक्तीला जर आपण विचारायला गेलो तर, बाबा तुम्ही का असं ओरडलात? विचारायला गेलो ते सांगेल का? नाही सांगणार. कारण त्याने स्वप्नामध्ये सर्व काही पाहिलेलं आहे. आणि स्वप्नामध्ये बघा ती व्यक्ती उगीचच ओरडलेली आहे. एक जण रडायला लागतो, एक जण बघा हसण्यासारखं पाहायला मिळतात. असं का होतं? त्याला रडण्याचं कारण विचारलं, जी व्यक्ती हसत होती त्या व्यक्तीला हसण्याचं कारण विचारलं, तो कोणी काही सांगत नाही आहे. एक हाका मारू लागले, एक बोंबलीत उठिले, एक वचकोन राहिले आपुले ठाई. कुणी कोणी तर बघा प्रत्यक्षपणे हाका मारू लागले, तर कुणी बघा बोंबलेतच उठत बसले. बोंबलेतच उठले ना, तर कुणी जागच्या जागीच बघा दचकतात. आपण जर पाहायला गेलो, आपण कोणाला हाका मारल्या? बघा झोपेमध्ये असणारी व्यक्ती एखाद्याला हाक मारते आणि त्याला नंतर उठवण्यात येतं, अरे का रे बाबा मला का हाक मारलीस? मग तो बोलतो मी मारली नाही, मी तर बाबा झोपलो होतो. परंतु बघा प्रत्यक्षपणे त्यानेच हाक मारली होती. कोणी कोणी तर बोंबलत उठले. आपण एखादी व्यक्ती झोपलेली असताना ती व्यक्ती झोपेमध्येच बघा बोंबलत होती आणि त्यांना आपण उठवायला गेलो, हे बाबा काय झालं म्हणून. मग ते सांगतात की बाबा मी झोपलो होतो का? बाबा झोपलो होतोच. एक क्षणाक्षणा बघा प्रत्यक्षपणे खुरडती, एका डोही खाजविती, एक कडो लागती सावकासं. कुणी एखाद्या क्षणाक्षणाला खुरटतो, तर कुणी बघा डोकंच काय खाजवेल, तर कुणी कुणी बघा कढू लागतो. म्हणजे काय? प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आपण आपलं डोकं असेल बघा प्रत्यक्षपणे त्या डोक्याला बघा खाज येतं. आपण रात्रभर काय करतो, असंच बघा खाजवतो, बरोबर. हळूहळू बघा कणू लागतो का? कारण विचार जर केला तर आपल्याला झोपेमध्ये सुद्धा अनेक प्रकारची स्वप्न पडलेली असतात आणि त्या स्वप्नामध्ये सर्व काही पाहायला मिळत असतं. एकाच्या लाला गळाल्या, एकाच्या पिका सांडिल्या, एकी लघुशंक्या केल्या सावकाश. बघा आता विचार जर केला, आपल्या देहाचाच भाग चालू आहे. एकाच्या लला तोंडातून लाल पडते, विचार कर. तर कुणी बघा थुंकी काय टाकतो, थुकतोय तिथं. कोणी तर बघा बघा तिथल्या तिथंच लघुशंका काढतायत. असं का होतं? म्हणून विचार जर केला, एकांच्या लाला गळाल्या, एकांच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश. आता भाग तर समर्थन उत्तमाचा दिलेला आहे. एक राऊत सोडिती, एक करपट ढेकर देती, एक खांकुरीने थुंकिती भलती काढे. एक राऊत सोडिती, एक करपट ढेकर देती. आता आपण काही खाल्लं असेल, बरोबर, आणि ते खाल्ल्यानंतर बघा आपल्याला काही वेळेला करपट ढेकर येतं. मग आपल्याला असं वाटतं, अरे जे खाल्लं ते बघा आपल्याला पचलं नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, एक राऊत सोडती, एक करपट ढेकर देती, एक खांकुरीने थुंकिती भलतीकडे. आपल्याला पण सवय असते, आपण पाहत नाही की समोर कोण व्यक्ती आहे, आपण तिथेच काय करतो, जेवायला बसलो ते तिथंच खाकरून तिथंच थुकतो. विचार करा.
मग समोरची जी व्यक्ती असेल त्यांना वाईट वाटतं ना, अरे असं काय घडतात. एक हागती एक ओकिती, एक खोंकिती एक सिंकिती, एक ते पाणी मागती, निदसुया स्वरे. समर्थांनी सुंदर भाग दिलेले. कुणी हाकतात तर कुणी ओकतात, एक हागती एक ओकिती, एक खोंकिती एक सिंकिती. कुणी खोकतात तर बघा कुणी शिंकतात. पण एक ते पाणी मागती तर कुणी अर्धवट झोपेत पाणी प्यायला मागतात. निदसुया स्वरे. हे प्रत्येक वेळेला बघा अशी पद्धतीच्या सवयी आपल्याला लागू पडतात, बरोबर की नाही. अशा पाहायला मिळतात. कुणी हाकतंय, कुणी ओकतंय, कुणी खोकतंय, कुणी शिंकतंय, कुणी अर्धवट झोपेत पाणी मागतंय, कोणी बघा गाणी काय गाते. मग विचार करा. एक दुःस्वप्ने निर्बुद्धले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाडमुडी पडिले सुषुप्तीमध्ये. समर्थ म्हणाले, कुणाला स्वप्न पडल्याने ते घाबरते, तर कुणाला चांगले स्वप्न पडल्याने संतोष वाटतो, तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेतच स्वस्थ पडतात. आता विचार करा. आपल्याला ज्या ज्या वेळेला उत्तम रीतीने स्वप्न पडायचे त्या त्या वेळेला आपण सांगायचो. परंतु बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आता, म्हणून समर्थ म्हणाले, एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुडी पडिले सुषुप्तीमध्ये. इकडे उजेडाया आले, कोणी पडणे आरंभिले, कोणी प्रातस्मरामी मांडिले हरी कीर्तन. इकडे उजाडायला आलं की बघा माणसं जागी होतात. कोणी नित्यपाठ करायला आरंभ करतो, तर कोणी प्रातस्मरामी म्हणून प्रातस्मरण करू लागतं, तर कोणी हरिकीर्तन करू लागतं. आपली सकाळ कशी असते आपल्यालाच माहिती. आपली सकाळी मोबाईल आपण तो हातात घेणार आणि बघा 1 तास 2 तास 4 तास आपण त्या मोबाईलमध्ये बघा प्रत्यक्षपणे वेळ घालवत असतो. कोणी प्रातस्मरामी मांडिले हरिकीर्तन. हरिकीर्तन बघा विचार जर केला, ज्या ज्या वेळेला आपण विचारात जेव्हा असतो, आपल्याला त्या विचारांचीच स्वप्न पाहायला मिळत असतात, बरोबर ना. आपण जे सकाळपासून रात्रीपर्यंत कार्य करू किंवा त्या विचारांमध्ये राहू, तेच विचार आपल्याला स्वप्नामध्ये पाहायला मिळत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळीती नाना प्रकारे. कोणी मूर्तींचं ध्यान करू लागतात, तर कोणी एकांतात जप करू लागतात. तर बघा प्रत्यक्षात पाठांतरची उजळणी काही जण करत असतात. बघा, कोणी आठवल्या ध्यानमूर्ती, कोणी मूर्तीचं ध्यान करू लागतात. आता ती मूर्ती कसली आहे, त्या मूर्तीचं ध्यान सोन्याची आहे, चांदीची आहे, काश्याची आहे, पितळेची आहे, बघा मातीची आहे, तरीसुद्धा आपण ध्यान करतो की नाही. आणि ध्यान करून झाल्यानंतर बघा आपण स्मरण करतो, एकांतात जप करत असतो. अनेक पाठांतरची उजळणी. पण विचार जर केला तर नक्कीच, बरोबर ना. म्हणून नाना विद्या नाना कळा, आपल्याला शिकवी सकळा, तान माने गायन कळा एक गती. म्हणून समर्थ नाना विद्या नाना कळा,
आपल्या आवडीप्रमाणे 14 विद्या 64 कळा आहेत. नाना विद्या नाना काळ म्हणजे शिकायला आरंभ करण्यापासून तर काही तानमान असेल, गायनकला असेल, यांचं ज्ञान असणारे गाऊ लागतात. तानमाने गायनकला एक गाते. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसाय बुद्धी आपुली प्रेरित जाते. समर्थांनी सुंदर भाग दिलेले आहे. मागे निद्रा संपली, आता आपली झोप पूर्ण झालेली आहे. पुढे जागृती प्राप्त झाली, रात्रीची झोप झाली आणि उजाडल्यावर बघा जागृती प्राप्त झाली. कारण का, रात्रभर आपण शांतपणे झोपलेलो होतो. आता दिवसभर उत्तम रीतीने कार्य करणं गरजेचं आहे. पण प्रत्येकजण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतो. कारण विचार जर केला की आपल्या आवडीप्रमाणे आपलीच लोक बघा नाना कला शिकायला आरंभ करत असतात, नाना विद्या शिकायला आरंभ करतात. तर काही ताणमन असतील गाणी ऐकायला, बोलायला, नक्कीच आपल्या समोर आहेत. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुरिये पलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. ज्ञाता तत्वे सांडून पळाला. आता कोण पळाला? जो ज्ञाता ज्ञानी पुरुष असतो तोच याच दृश्यांचा बघा निराश करून तुरिये पलीकडे जाणारा म्हणजेच बघा आपण विचार जर केला तर साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मनिवेदन करून केवळ सत्वरूप ब्रह्मरूप होत असतो. आता निद्रा येणं स्वाभाविकच आहे. बोलता बोलता सुद्धा बघा झोप येते. झोपेचं कारण काय? आता विचार जर केला, आपल्याला एखादा प्रवास करायचा आहे, प्रवास लांबचा आहे, आपण काय करतो, सकाळी लवकर उठतो, बघा भाजी पोळी काय बनवायची ते आपण बनवतो आणि आपण प्रवासाला सुरुवात करत असतो. परंतु एखाद्या बसमध्ये असेल किंवा एखाद्या ट्रेनमध्ये आपण प्रवास करत आहोत, तिथे करत असताना बघा आपल्याला म्हणून समर्थ आपल्याला पाहायला मिळतं की बाबा प्रवास खूप लांबचा आहे. परंतु प्रवास लांबचा जरी असला तरी आपल्याला उत्तम रीतीने बघा तिथे सावध असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले काय सांगितलं की ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुरीय पलीकडे गेला. आता जो ज्ञाता ज्ञानी पुरुष आहे तो या दृश्याचा तत्वांचा निराश करून तुरीय पलीकडे जातो. आपण एखाद्या ठिकाणी जायचं ठरवलं, बरोबर, समुद्रकिनारा असेल किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर एखादा निसर्ग डोंगर पाहायला मिळतं. तिथे जेव्हा आपण जातो, तिथे गेल्यानंतर आपल्याला झोप येईल का? नाही येणार. कारण का आपण तिथे चाललेलो आहोत, एखाद्यासोबत आपण बोलत चाललेलो आहोत, मग झोप येणार नाही. परंतु एखादं पुस्तक घ्या किंवा बघा एखाद्या वेळी कीर्तन भजन असेल तिथे बसा, तिथे आपल्याला झोप येतं. मग याचंच कारण हेच आहे की आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. म्हणजे साक्षीत्वाची जाणीव सोडून आत्मनिवेदन करून केवळ सत्स्वरूप सत्यरूप ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुरिये पलीकडे गेला, आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपन्नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.